ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी श्रीनगर दौऱ्यावर आहेत आणि जम्मू काश्मीरच्या या दौऱ्यामध्ये महारक्तदान शिबिरमध्ये ते भाग घेणार आहेत। या ठिकाणी बुलेट रॅली सुद्धा निघणार आहे। मी सध्या क्राउन पॅलेस या हॉटेलच्या बाहेर आहे। या ठिकाणचं हे वातावरण आपण पाहू शकता। याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होणार आहे। पण पत्रकार परिषदेपूर्वीचा हा सगळा माहोल बघा। संपूर्ण काश्मीर जे आहे ते सध्या भगवामय झालेलं आहे, कारण ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांचे हे सगळे भगवे बॅनर जे आहेत ते आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर शिवसेनेकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन आहे। स्वातंत्र्योत्तर काळानंतरचा हा पहिला उपक्रम आहे आणि दुपारी 1 वाजता एकनाथ शिंदे यांचा हजारो शिवसैनिक जोरदार स्वागत करणार आहेत। श्रीनगर एअरपोर्ट रोड परिसरात एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे सध्या जोरदार बॅनर पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर कॅबिनेट मंत्री उदय सामंत हे देखील जम्मूतून श्रीनगरला दाखल होणार आहेत। आर्मीच्या मिलिटरी कॅम्पमध्ये महाराष्ट्राच्या सांगलीतील हजारो पैलवानांसोबत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पहलगाम हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तिसरा दौरा आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतो। याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेची जी तयारी आहे ती सध्या जोरात सुरू आहे। याच ठिकाणी एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकार परिषदेमध्ये नेमकं ते काय भाष्य करणार आहे, विरोधकांचा कसा समाचार घेणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्याचसोबतच महाराष्ट्राची नेमकी श्रीनगरबद्दल काय भावना आहे ती सुद्धा या ठिकाणी व्यक्त केली जाईल। एकंदरीतच आपण पाहतोय की एकनाथ शिंदे आता श्रीनगर दौऱ्यावर आहेत, जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री हा धावून आलेला आहे आणि हा सह्याद्री आता इथे येऊन नेमकं काय भाष्य करणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन मनीषचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, श्रीनगर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।